जयकुमार गोरे यांकडून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील महिलेचा छळ, संजय राऊतांचा गंभीर आरोप, मंत्रालयासमोर महिला उपोषण करणार. राज्याच्या राजकारणात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या झालेल्या गंभीर आरोपानंतर त्यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर आता भाजपच्या आणखीन एका मंत्र्यावर विरोधी पक्षाने हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका करत भाजपचे आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्याकडे एकदा पाहावं, लक्ष द्यावं असं म्हटलं आहे. दैनिक सामनात आलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचं समोर आलंय. हे प्रकरण त्या महिलेनं स्वतः उघड केलंय, तर काहीही संबंध नसताना फक्त आपल्याला बदनाम करण्यासाठी गोरे त्रास देत असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे. संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पुन्हा एकदा फिसले पाहिजेत, असं त्यांचं जे रत्न आहे ते सर्व तपासले पाहिजेत असं म्हणत राऊतांनी जयकुमार गोरे यांच्यासह फडणवीसांना सुद्धा डिवचलेलं आहे. राऊत म्हणाले, हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यांनी कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे आणि ती महिला, ती अबला पुढल्या काही दिवसांमध्ये विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे अशी ती माहिती आहे. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे एक पात्र नवीन निर्माण झाले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजेत. त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व रत्न त्यांनी पुन्हा एकदा तपासली पाहिजेत. जयकुमार गोरे यांच्याबाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे, गंभीर आहे आणि महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. काल तुम्ही अबू आझमी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ते तुमच्या पक्षाच्या तुमच्या मदतीला धावले होते. हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग केला आणि ते मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल, त्यामुळे महाराष्ट्र कलंकित होतोय असंही पुढे राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या सरकारची प्रतिष्ठा आणि प्रतिमा वाचवण्यासाठी उचललेलं हे पाऊल. खरं म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथ देणं हाच एक अपराध आहे. बीडमध्ये हा सगळा गदारोळ सुरू असताना, खून अशा प्रकारे पडलेला असताना आणि त्या खुनाचे शिंतोडे मुंडे यांच्यावर उडालेले असताना अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात घेणं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातली यादी राज्यपालांना पाठवणं आणि त्यांना शपथ देणं, इथूनच एका अपराधाला सुरुवात होते. पॉलिटिकल क्राईम इथून सुरुवात होते. तुम्ही त्या क्षणीच त्यांना थांबवायला हवं होतं, म्हणजे ही नामुष्की ओढवली नसती. तुम्ही छगन भुजबळला थांबवलंत ना, काय कारण आहे मला माहित नाही. मग मुंडे यांच्यावरती भयंकर आरोप होते. असे अनेक मंत्री आहेत. माणिक कोकाटे यांच्यावरती आरोप आहे. आज एक नवीन प्रकरण, सातारचे जयकुमार गोरे यांच्याबाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे. ते स्वारगेटला जो प्रकार घडला, तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो. इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली. आणि ती महिला, ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये विधान भवनासमोर उपोषणाला बसते अशी ती बातमी. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं. फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे. त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. आणि ही सगळी जी रत्न आहेत, ही किती रत्न आहेत, 14 रत्न आहेत का अजून काय रत्न आहेत मला माहित नाही, ही सगळी रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे. जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. तुम्ही अबू आझमीच्या
राजीनाम्याची काल मागणी केली, पण अबू आझमी तुमचाच माणूस आहे, तो तुमच्या मदतीला धावला. त्याच पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे आरोप. फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचं कलंक लागत नाही, तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल, तर त्यामुळे हे महाराष्ट्र कलंकितच होतो. आणि अशा कलंकित मंत्र्यांना मग संजय राठोड पासून सगळे आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं नाही? मला आश्चर्य वाटतंय. भारतीय जनता पक्षातल्या ज्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या, त्या एरवी फडफडत असतात. मग आता काय झालं? आता त्यांचं फडफडणं कुठे गेलं? का फक्त विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदार खासदारावरती नेत्यावरती कोणी आरोप केले की तेवढ्या पुरतच तुमचं फडफडणं असतं का? ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.